नमस्कार मंडळी, मी गौरी. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर आज आम्ही निघालो एका खास ठिकाणी, निसर्गाच्या कुशीत वसलेलं, शांततेचं आणि सौंदर्याचं प्रतीक असलेलं घाटघर या खाली आलो आणि गाडी काढली आणि केली प्रवासाला सुरुवात. असं म्हणत आम्ही केली सुरुवात प्रवासाला. गाडीवरती जात असताना एवढी एक्साइटमेंट झाली होती की कधी घाटघर बघन. मग काय पहिलं कोथळा आल्यावरती पहिलं गाडीची पेटपूजा केली, कारण पेट्रोल असणं खूप महत्वाचं आहे. मध्ये बंद पडायला नको म्हणून कोथळमधूनच पेट्रोल टाकून घेतलं आणि केला पुढचा प्रवास सुरू. हे ठिकाण म्हणजे शांतता, थंड हवा, सुंदर दृश्य आणि हिरवळ यांनी भरलेला स्वर्गच. चला तर मग सुरुवात करूया आजच्या प्रवासाची. असं म्हणत म्हणत आम्ही पाडळण्याच्या पुढं आलो तर हे बाबा चालले होते रस्त्याने जाता जाता आम्हाला छोटाली पोरं जाताना शाळेत दिसली. छोटी पोरं ही खूप इनोसंट असतात आणि ते त्यांच्याकडं बघून जाणवत होतं आम्ही पण असंच शाळेत जायचो. ह्या पोरांना बघून शाळेचे दिवस आठवले. मग काय राजूरच्या जवळ आलं होतं आणि रस्ता पण भारी लागला होता, त्यामुळं जरा बरं वाटत होतं. तो लागला म्हणून मला एक गाणं सुचलं, मी ते तुम्हाला ऐकवते. 4 दिवसांची जिंदगी रे, त्यात नौटंकी का तुझी रे, चल वाटाणा फुटाणा शेंगदाणा होऊन न उडूया टना. आणि फायनली राजूरला पोहोचलो आणि खूप जास्त भूक लागली होती, कारण घरून काहीच खाऊन आलं नव्हतं. मग काय सगळे बसलं होतं, ऑर्डर येईपर्यंत बसलं होतं मोबाईल बघत, सगळे मोबाईल बघत होतं. मग काय आमची फायनली ऑर्डर आली आणि ऑर्डर यायच्या आधीच आमचं डिस्कशन चाललं होतं की बिल कोण पे करणार. मग काय फायनली आमची ऑर्डर आली, रसावडा घेतला होता, तेवढा खाल्ला आणि आम्ही केली पुढच्या प्रवासाला सुरू. वातावरण तर एवढं भारी होतं ना, काय सांगू, शब्दात व्यक्त नाही करू शकत असलं वातावरण होतं. थोडं पुढं आल्यावरती आम्हाला दिसला इंग्रजकालीन वाकी बंगला. मला आधीच लेट झाला होता, त्यामुळं काय आम्ही वाकी बंगल्यात जाऊन बघितलं नाही आणि त्या वाकी बंगल्याजवळ पण गेलो नाही. तो आमचा एक स्पॉट राहिला बघायचा. तर तुम्ही कधी गेलात तर नक्की बघा. आणि मी पहिल्यांदाच इकडच्या भागात आले होते, त्यामुळं खूप भारी वाटत होतं. आणि रस्त्याच्या दोन्ही साईडला नुसती भाताची शेती दिसत होती. जिकडे बघा तिकडं नुसते भातच पिकलेलं दिसायचं. थोडं पुढं आल्यावरती ही पोरं दिसली. ह्या पोरांना विचारून आम्ही पुढचा रस्ता धरला. आणि इकडं जर एसटी नसली तर डायरेक्ट पिकअप असते आणि पिकअपनीच लोक ये जा करत असतात जर बस नसली तर. ह्या जी चारत होत्या गुरं, तर त्यांना बाय बाय केलं ना आम्ही निघाला पुढं आलं तर आम्हाला दिसल्या 2 म्हशी पाण्यात उभ्या होत्या. आणि आम्हाला ज्या ठिकाणी जायचं होतं ना त्या ठिकाणी जायला रस्ता एवढा खडतर होता ना, एवढे खड्डे होते ना रस्त्यात, काय सांगू तुम्हाला. त्यातून एक गोष्ट शिकायला भेटते, जर आपल्याला चांगल्या ठिकाणी पोहोचायचं असेल तर आपल्याला हे खडतर रस्ते पार करावेच लागतात. थोडं पुढे आल्यावरती आम्हाला जाताना रस्त्याच्याच कडाला वावर होतं. त्या वावराच्या कडाचा बांध बघा कसा रचला येते, त्याला बोलतात क्रिएटिव्हिटी. आणि थोडं पुढे आल्यावरती आम्हाला घरं दिसली. ती घरं तुम्ही बघू शकता. इकडच्या भागात जास्त पाऊस असतोय त्यामुळे ते अशी घरं असतात इकडच्या साईडला. आणि आम्हाला ज्या ठिकाणी जायचं होतं ना तिकडचं वातावरण तर एवढं भारी झालं होतं आणि डोंगर तर एवढे भारी होते ना, काय सांगू. आणि त्यात फिरायला खूप सारे माणसं आले होते. आणि आम्हाला लागला असा रस्ता, दोन्ही साईडनी झाडं आणि त्या झाडांच्या मधून आम्हाला करायचा होता प्रवास. असं वाटत होतं की आपण एखाद्या पिक्चरमध्येच आलोय की काय. फक्त असं सोशल मीडियावरतीच बघितलं होतं की दोन्ही साईडनी जंगल आणि त्या जंगलातून आपण प्रवास करतोय आणि आज प्रत्यक्षात ते अनुभवते. पण खूप भारी वाटतंय. काय ती झाडं, काय ते डोंगर, काय ते वातावरण आणि काय तर रोड, सगळं कसं ओके मध्ये. थोड्याच वेळात आम्ही पोहोचणार होतो घाटघरला गेलो नाही तर तिथं आले होते माकडं, तर अख्खी काढत होता त्यांचा फोटो. तर थोड्याच वेळात आम्ही पोहोचलो आणि त्याच्यानंतरच लगेच ही गर्दी झाली होती. मग मी एका जागी बसून घेतलं, का तर आम्ही सांगितलं तर आम्हाला प्यायचा होता चहा आणि आम्ही बसलो होतो चहाची वाट बघत. प्रवास करून जरा थकवा जाणवत होता आणि बाजूचं वातावरण तर एवढं भारी होतं ना, खूप थंड वातावरण होतं. आणि त्यासाठी मग म्हटलं आधी चहा पिऊया.
आमचा चहा पण तयार झाला होता, मग काय आम्ही पेत होतं. आणि हा आकी बघा मला गाईड करत होता की तू पहिल्यांदाच आली आहे म्हणून तुला दाखवतो एवढं. त्याला बोललं तू कर गाईड, तोपर्यंत आम्ही घेतो चहा पिऊन. त्याला जरा थंड होऊन दिलं. चहा वगैरे पिऊन झालं ना, आम्ही केली बाजूचा परिसर बघायला सुरुवात. तर बाजूला आल्यावरती आम्हाला दिसलं की ही होती प्राचीन कालीन घरं. तर ही घरं जशीच्या तशीच आहेत, फक्त त्यांच्यावरती गवत उगवलंय. कॅमेऱ्यात कैद करता करता जाणवलं काही क्षण हे फक्त डोळ्यात आणि मनात साठवण्यासाठीच असतात. त्या धुक्याने खरंच मन वेडं केलं होतं. आणि थोड्या वेळासाठी मला असं वाटत होतं की मी डायरेक्ट स्वर्गात आले की काय, असंच वाटत होतं. एवढं भारी धुकं आलं होतं आणि खूप सारं धुकं, समोरचं तर काहीच दिसत नव्हतं, एवढं भारी धुकं. तुम्हालाही जर निसर्गात हरवायचं असेल तर घाटघर नक्की ट्राय करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.